सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करपटावरी ठेवुनिया करपटावरी ठेवुनिया करपटावरी ठेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ध्यान उभे विटेवरी सुंदर ते कटावरी ठेवुनिया पितांबर निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणी विराजित हार गळा काश पितांबर हार गळा काश पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान कामणे माझे हेच सर्व सुख 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 आहीन श्रीमुख आवडीने श्रीमुख आवडीने कामणे माझे हेच सर्व सुख कामणे माझे हेच सर्व सुख कामणे माझे हेच सर्व सुख आहीन श्रीमुख आवडीने हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझे सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती माईच्या पती सोयरिया माईच्या पती सोयरिया माईच्या पती सोयरिया तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम बोलिए हाची वरदे बोलिए हाची वरदे संजरोनी राय हृदय माझी तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम प्रेम सर्वकाळ कामने काही नमागे आणि काही नमागो आणि काही नमागो आणि
हॅलो, सर्वांनी खाली बसून घ्या. स्टेजच्या जवळ गर्दी करू नका, सर्वांनी खाली बसून घ्या. आवाज नाही हो, माईक खाली पोरा. अरे माईक खाली आहे. मी काय सांगतो लक्षात वर गेला, लय वर गेला, लय वर गेला. क्या काय आवाज. रामकृष्ण पाहता लोचनी सुख झाले हो साधन. विठ्ठल भरवा माधव भरवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधन. सर्व तुम्हारी हल भरवा.
आम्हा विठोबाचे पायी काय उरे आम्हा विठोबाचे पायी काय उने आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही ते एक आणि ऐसे नाही एक आई ऐसे नाही किती एक आते हे भोव झाले ठाई वाट मन हे भोवताली जाळी वाटून हे भोव झाले ठाई वाट मन हे भोवताली जाळी वाटून बराडी करून लावो बळाली चमूट लावून बळाली चमूट लावून कोण बळी माझ्या विठोबा वेगळा कोण बळे माया विठोबा कोण बळी माझ्या विठोबा वेगळा कोणी गळे माझ्या विठोबाचे आणि का गळा तुला सागला आणि का गळा तुझा आणि का गळा हे भोव झाले ठाई वाट मन हे भोवताली काही हे भोव झाले ठाई वाट मन हे भोवताली काही वाटू मन बराडी करून लागोदार बराडी करून दारोदारी बराडी करून दारोदारी का म्हणे मोक्ष विठोबाचे गावी तुकाने मोक्ष विठोबाचे गावी का म्हणे मोक्ष विठोबाचे गावी तुका म्हणे मोक्ष विठोबाची पावी काची लुटावे भांडारे तुकाची लुटावी भांडारे ती हे भोव झाले ठाई वाट मन ते भोवताले ठाई वाटू मन हे भोव झाले ठाई वाट मन ते भोवताले ठाई वाटू मन बराडी करून लागोदार बराडी करून दारोदारी बराडी करून दारोदारी ओ पार कुमारी 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 ओ पार श्री हरिभक्त परायण गजानन महाराज मुंडे हे पुढे म्हणतील आणि सर्व टाळकऱ्यांनी पाठीमागे म्हणायचे. सरळ नको काय गुणे आम्हा विठोबाची पायी 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 काय गुणे आम्हा विठोबाचे पायी काय गुणे आम्हा विठोबाचे पायी विठोबाचे पायी काय गुणे विठोबाचे पायी नाही ऐसे काय येथे एक नाही ऐसे काय येथे एक ते होवतारे ठाई वाटू मन ते भोवतारे ठाई वाटू मन नाही ऐसे काय येथे
ते भोवतारे आई वाटू ते भोवतारे आई वाटू बराडी करून दारोदारी दारोदारी बराडी करून दारोदारी बराडी करून दारोदारी हे भोवतारे आई बाबू हे भोवतारे आई बाबू बराडी करून विठोबाचे पायी काय उणे आम्हा विठोबाचे पायी नाही ऐसे काही तेथे एक ते हे भोवताली ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी कोण बळी माझ्या विठोबा वेगळा आणिक आगळा दुधा सांगा
ते हे भोवताले ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी फुकाची लुटावी भांडारेची ते हे भोवताले ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा सदाजिया दुसरे चरणा सदाजिया दुसरे चरणा सदाजिया कृपादाने कथेचा विस्तार ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवे लागी सेवक झा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अवेर यावर न करावा अवेर यावर न करावा अवेर विठोबाचे पायी नाही ऐसे काही तेथे एक ते हे भोवताले ठाई वाटू मन बराडी करून दारोदारी मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याचं स्वरूपसुद्धा अति भव्य आणि दिव्य आहे. त्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे. जर काहीच बोललो नाही तर मला कॉमन सेन्स नाही असा अर्थ म्हणजे जनरली नॉलेज नाही. आणि मग त्याच्यासाठी एक प्रमाण आहे, मांडवाच्या दारा पुढे आणला म्हातारा. खरं म्हणजे माझ्यासारख्या बुड्ढ्याचं कीर्तन इथं नाही पाहिजे खरं. पण काय पंडित महाराजांच्या मनात आलं, जाऊ द्या. तुम्हाला मी दिसतोय ना, दिसतोय का, मागं दिसतोय का, माझा थोबडा चांगला दिसतोय का, मी तुम्हाला कसा दिसतोय ते मलाच दिसत नाही, ही अडचण आहे. म्हणून मला वाटतंय मागं तोंड करावं. मागं तोंड केल्यावर दिसणारच नाही, जाऊ द्या. म्हणून कार्यक्रमाच्या संबंधानं बोलणार आहे, पण नंतर बोलतो. अगोदर थोडक्यात अभंगाची बैठक मांडतो. जगात अनेक विषय आहेत आणि त्या विषयाबद्दल कोणाची एक वाक्यता नाही.
हे जरा पलीकडनं ऐकू ते बंद होईल का नाही माहिती. ऑपरेटर उलटा आवाज बंद होईल का? होतोय का? बंद होतोय ना? करा करा मग. इको नको. त्याच्यामुळं माझं जमलिंग होत आहे. जगातल्या अनेकविध पदार्थाबद्दल एकमत होणार नाही. कपडा कोणता असावा एकमत होणार नाही. घर कसं असावं एकमत होणार नाही. गाडी कशी असावी एकमत होणार नाही. लेडी कशी असावी एकमत होणार नाही. बॉडी कशी असावी एकमत होणार. दाढी कशी असावी एकमत होणार. एफडी कशी असावी एकमत होणार. लफडी कशी असावी एकमत होणार. कोणत्याही विषयावर जगाचं एकमत होणार नाही. पण एक शब्द असा आहे की ज्याच्याबद्दल सगळ्या जगाचं एकमत होतं. त्या शब्दाचं नाव आहे सुख. सुख पाहिजे का नको असं जर विचारलं तर नको म्हणणारा प्राणी नाही. दुःख पाहिजे का नको असं जर विचारलं तर दुःख पाहिजे असं म्हणणारा कोणी नाही. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी दुःख कुणालाही नको. रोग कुणाला पाहिजे? रोग कुणाला पाहिजे? माझा रोग कुणाला पाहिजे? हात वर करा. जाताना देऊन जातो. रोग कुणाला? रोग कुणालाही नको. दारिद्र्य कुणाला पाहिजे? गरिबी कुणाला पाहिजे? दारिद्र्य कुणालाही नको. मी दरिद्री असावा असं ज्यांना वाटतंय त्यांनी हात वर करा. नाही होणार, मला माहीत आहे. कोणाला मी दरिद्री असावा असं कोणालाही वाटणार नाही. पण माझं नाव दारिद्र्यरेषेखाली असावं इथं घोटाळा आहे. त्याला म्हणतात सरकारी जादू. सरकारी जादू अशी आहे की गरिबी नको पण नाव गरिबीच्या यादीत पाहिजे. म्हातारा म्हणता कामा नये पण एसटीतलं तिकीट माफ झालं पाहिजे. जाऊ द्या, आपला विषय काय? एक शब्द आहे सुख. त्याच्याबद्दल जगाचे मतभेद नाहीत. पण सगळ्या जगाचा प्रयत्न सर्व सुखाची या जन्म क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला. हिंडता दिशा
सुखाची आशा भोग नाही हं. भोग नाही, सुखाची आशा आहे. सगळे प्राणी सुखाच्या आशेवर जगतात, भोगावर नाही. भोग वेगळा आणि आशा वेगळी. तुकोबाराय सांगतात, हिंडता दिशा. असं का होतं आहे सांगा? गंमत आहे. अपेक्षा कशाची आहे? सुखाची. प्रयत्न कशाचा आहे? सुखाचा. अपेक्षा सुखाची आहे, प्रयत्न सुखाचा आहे. मग उत्तर सुखाचं का नाही? अपेक्षा सुखाची, प्रयत्न सुखाचा, उत्तर सुखाचं का नाही? त्याचं उत्तर आहे का? बैल जर चालायला लागला ना तर ताशी 8 किलोमीटर वेगाने चालतो, बैलाचा वेग. मग एक बैल सकाळी 7 वाजता जुंपला आणि संध्याकाळी 7 वाजता सोडला. 12-96 100 किलोमीटर गेला पाहिजे का नाही? पण नाही गेला. का गेला नाही? त्याला जिथं बांधलं होतं तिथंच सोडलं. कोणता बैल होता? कोणता? बाप्पा, घाण्याचा बैल. घाण्याचा बैल 12 तास चालला तरी पुढं जात का जात नाही? शब्द आहे का? शब्द आहे का? त्याच्या जीवनाला गती आहे. परत आहे का? त्याच्या जीवनाला गती आहे पण प्रगती नाही. गती वेगळी आणि प्रगती वेगळी. घाण्याच्या बैलाला गती आहे पण प्रगती नाही. का नाही प्रगती? नुसत्या गतीनं प्रगती नसते. गतीला दिशा, योग. बसा खाली. हो, बसा बसा बसा. नाही, सरळ बसा. नका काय करू. ते बघा, ते बघा, त्याच्याकडे आहे. हे बघा, हे बघा, माझ्याकडे बघा. त्याच्यात आहे, त्याच्याकडनं मागून घ्या. दिसेल का बाबा? हां, देतो म्हणला आहे तो. शब्द आहे का? गतीनं प्रगती नाही, गती योग्य दिशेनं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये गती आहे पण दिशा नाही. म्हणून हिंडता दिशा क्षीण पावला. अजून एक अजून वाक्य आहे का? तुमच्या मराठवाड्यात फुटबॉल पाण्यात बुडला नसला तर, शब्द आहे का? फुटबॉल पाण्यात बुडला नसला तर 1 एकर ऊस किती वेळात भिजतो? नाही लक्षात आलं? लक्षात आलं का नाही? नाही. परत सांगू का? तुमच्या भागामध्ये फुटबॉल पाण्यात बुडला नसला तर 1 एकर ऊस किती वेळात भिजतो? भिजणार नाही. का? मोटर चालू आहे पण पाणी निघत का निघत नाही? फुटबॉल कुठं पाहिजे? कुठं पाहिजे? हांगत तेच झालं आहे. तुमचा फुटबॉल पाण्यात नाही. विठ्ठला हा विठ्ठल. ज्यांचा फुटबॉल पाण्यात आहे त्यांच्या मुखात हे वाक्य आहे. परत आहे का? ज्यांचा फुटबॉल पाण्यात आहे त्यांच्या मुखात हे वाक्य आहे. काय उणे आम्हा विठोबाचे पायी, काय उणे आम्हा विठोबाचे पायी, काय उणे आम्हा विठोबाचे पायी, काय उणे आम्हा विठोबाचे पायी. नाही ऐसे काही एक नाही ऐसे
ऑपरेटरनं माईक बदलला. ऐक येते ना व्यवस्थित? हॅलो हॅलो माईक चेक. ऐक येते ना? काय विषय? सुखाच्या प्रयत्नाला उत्तर का नाही? याचं उत्तर असं आहे, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. काय म्हण आहे? सर्च अँड इट विल बी फाइंड यू, अशी एक म्हण आहे. शोधा म्हणजे सापडेल ना, अशी म्हण आहे इंग्रजीमध्ये. शोधा म्हणजे सापडेल. पण ती म्हण अपुरी आहे. शोधा म्हणजे सापडेल नाही, त्याच्यात थोडासा बदल करा. काय? जिथं आहे तिथं शोधा. कीर्तनाच्या गडबडीमध्ये मंडपामध्ये हरवलेली अंगठी गावात गेल्यावर मिळेल का? नाही मिळणार. महिला मंडळ वाकळ शिवताना घरात पडलेली सुई हॉलेजांच्या खाली मिळेल का? नाही मिळणार. कुठं शोधली पाहिजे? जिथं पडली तिथं. तुझे आहे तुझं पाशी प्रमाण आहे. तुझे आहे तुझं पाशी. तुकोबाराय सांगतात, परी तू जागा चुकलासी. सुख शोधण्याची जागा चुकलेली आहे. आपण जिथं सुख शोधतोय तिथं नाही, जिथं आहे तिथं शोधत नाही. असं आहे. मनुष्य घरी आला. घराला नाव आहे विसावा. काय नाव आहे? विसावा. घरी आला, हातपाय धुतले, जेवायला बसला. बायको काय म्हणली? बँकेचा मॅनेजर येऊन गेला. म्हणले काय म्हणत होता? तो म्हणत होता 5 हप्ते थकल्यात, लवकर भरा नाहीतर घरावर जप्ती येईल. अरे बापरे. BP खाली गेला का वर आला? BP खाली झाला का वर आला? वर आला. तरी घराचं नाव काय? घराचं नाव काय? विसावा. तेवढ्यात जावयाचा फोन आला, मामा पाईपलाईन करायला घेतल्या, 5 लाख रुपये पाठवून द्या. BP वाढला का कमी झाला? घराचं नाव काय? विसरायचं नाही. तेवढ्यात मुलगी म्हणली, बाबा आमची ट्रिप हाँगकाँगला चालल्या, 2 लाख भरा. BP वाढला का कमी झाला? वाढला. घराचं नाव काय? हां. तेवढ्यात मुलगा म्हणला, दादा मला बुलेट घ्यायच्या. BP खाली आला का वर गेला? घराचं नाव काय? हां विसावा. प्रत्येक वेळेला शेवटी बायको म्हणली, बरं का उद्याच्या पाडव्याला मला 3 तोळ्याचं घंटण केलं तर बरं, नाहीतर पोळी मिळणार नाही. BP खाली आला का वर गेला? घराचं नाव काय? विसावा. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्या घराचं नाव बदलून घ्या. विसावा, विरुंगळा, सावली, आशीर्वाद, सगळी नावं बदला. मी सांगतोय तेवढं नाव द्या. नाही पटलं
तर कीर्तनाचे पैसे घेणार नाही. पंडित महाराज माझ्याकडे बघतेच. ते म्हणले आधी हा बुवा म्हणला पैसे घेणार नाही ना, आज असं का बोलतोय. चांगला आहे. यांनी नाव दिलंय विना मानधन विना देणगी. बरोबर ना? विना मानधन विना देणगी विना पावती विना विना पावती विना हां हे आपल्याला इंग्लिश येत नाही बाबा. ते काय म्हणले कॅशलेस. बरोबर आहे का? कॅशलेस, कास्टलेस, क्लासलेस. त्यांनी 3 शब्द सांगितले. हा शब्द आहे कॅशलेस, पैशाचा संबंध. कास्टलेस, यारे लहान. आणि क्लासलेस, या शब्दामध्ये कॅटेगरी नाही. खरं म्हणजे असं आहे, पंडित महाराजसारख्या माणसाने म्हणतो मी, माझ्या वयानं मुलाने म्हणतो, माझ्या नातवासारखा पोरगा आहे हा. पंडित महाराजसारख्या मुलांनी एवढा मोठा सप्ताह आयोजित केला तर कीर्तनात टाळ घेऊन उभं राहायचं नसतं. लक्षात ठेवा. मग कुठंतरी गादीवर पादत बसायचं असतं. पण यांनी तो नेम पाळला नाही. आता ऐका, यांनी गळ्यात टाळ घेऊन उभे राहिल्यात. गळ्यात टाळ घेऊन उभे राहिल्यात म्हणून एवढा समाज उभा राहिला आहे. विठ्ठला समाज असा उभा राहत नाही. अजून लक्षात ठेवा, समाज विद्वत्तेच्या पाठीमागं जात नाही. मी सांगतो, समाज कलेच्या पाठीमागं जात नाही. मी सांगतो, समाज सत्तेच्या पाठीमागं जात नाही. मी सांगतो, समाज पैशाच्या पाठीमागं जात नाही. मी सांगतो, समाज जातो कुठं? वा वाटे गुना वाटे जना भावा वाटे जना साठी गुणाय तो का म्हणेसाठी गुणाय तुका म्हणे साठी गुणाय साठी गुणा साठी गुणा मान जाय ते पावे मान प्रमाण लक्षात ठेवा सगळ्यांनी. सगळा समाज, एवढा समाज माझ्या पुढं आहे की माझी दृष्टी पुरत नाही. एवढा समाज आहे. आणि मी हिचं यायच्या अगोदर जेवणाचा हॉल बघून आलो या. म्हणलं मला जेवण बघू द्या. हिचं जेवढे लोक आहेत ना तेवढेच लोक जेवणाच्या मंडपात आहेत. मग आता ऐका, कीर्तन सोडून जेवावं का? जेवू नये. कीर्तनात यावं का? यावं. समजा ते लोक जेवण सोडीत आले तर हे पुरल का? हा मंडप पुरल का? नाही. मग त्यांनी तिथं थांबलेलं चांगलं आहे. बाबा, समाज
कुणालाही मानत नाही मी कीर्तनाच्या स्टेजवर उभा आहे आणि मी चॅलेंज करतो आहे, चॅलेंज. कोणत्याही राजकीय लोकांनी, कोणत्याही एवढा समाज जमवून दाखवा, तुमची पाठ सोपडतो नाही जमत. अरे तुमच्या एका सभेला 250 रुपये हजेरी देऊन माणसं आणावं लागतं, माहीत आहे का? मी का सांगितलं? व्हावा वाटे जना, का प्रमाण लक्षात ठेवा. तुका म्हणे 60 गुणा, यांच्याकडं कुठला तर गुण आहे, पुढं सांगणार आहे. माझा विषय कुठं आला होता? माझा विषय असा आला होता की मी जे तुमच्या घराला नाव सांगणार आहे ते जर तुम्हाला पटलं नाही तर मी पाकिट घेणार नाही, पण पटलं तर घेतल्याशिवाय राहणार. एकच नाव चांगलं आहे, एकच. पटलं तर हो म्हणायचं. बघा तुम्ही टाळ्या वाजवताय का नाही, नक्की बघा. एकच नाव चांगलं आहे, वैताग. वाजवा टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. पटलं का नाही? पटलं का नाही? म्हणून टाळ्या वाजवल्याला. मग आता बदलत आहे का? उद्या सकाळी बदलतं का नाव? विषय काय आहे? विषय आहे वैताग. त्यानं डोकं धरलं. काय म्हणला? अरे मी एकटा आहे रे, आणि तुम्ही सगळे मला तोडताय रे. तुम्ही सगळे मला तोडताय, मी एकटा आहे. मी एकटा तुम्हाला सगळ्यांना कसा पुरणार? बरोबर? मी एकटा तुम्हाला सगळ्यांना कसा पुरणार? मी सांगितलं तू त्यांना पुरणार नाही, सगळे मिळून तुला पुरणार. माझा विषय आहे का? विषय काय? जीव जीवाला पूर्ण करू शकत नाही. जीवाला पूर्ण करण्याची शक्ती फक्त देवाकडे आहे. काय एवढे आमा संपला अभंग. अभंगाची 3 चरणं सांगणार, संपवणार. या अभंगामध्ये देवाचे 3 गुण सांगितल्यात. एक पहिला गुण आहे वैभव. काय उणे आमा, काय उणे ज्याच्या दासी रे सिद्धे ज्याच्या दासी काय उणे दासी रे सिद्धे ज्याच्या पासी रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी सर्व सिद्धीचा दातार भगवान परमात्म्याकडं वैभव आहे. म्हणून तुम्हाला वैभव पाहिजे असला दुसरीकडे मागू नका, देवाला मागा. ऐकून घ्या, पहिली गोष्ट आहे मागूच नका ना. ती मागता कशाला? तुकोबराय सांगतात, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात बसेजिने. असं आहे, हात पसरता कशाला? पसरूच नका. यांनी मला आत्ता सांगितलं, मी म्हणले मुंबईला गेलो तरी मानधन घेत नाही. माझ्या अंगावर काटा आला.
खरं सांगतो, माझी ताकद एवढी नाही. खरं सांगतो, मी मागत नाही, पण दिलं तर नाही म्हणत नाही. खोटं कशाला बोलायचं. पण हे म्हणले मी मुंबईलाही घेत नाही. अवघड आहे. हात पसरता कशाला असं आहे. भिकाऱ्याचे 2 प्रकार आहेत. भिकाऱ्याचे एक सामान्य भिकारी, एक सामान्य भिकारी. सामान्य भिकारी काय मागतो? महिला मंडळ, आका भाकरी दे ना. काय मागतो? भाकरी. भाकरी जो करतो आका एखादा कपडा दे ना. कपडा मागतो. कपडा दिलाच काय म्हणतो? आका 10 रुपये दे ना. सामान्य भिकारी एक भाकरी, एखादा कपडा, 10-20 रुपये. त्याला म्हणतात सामान्य भिकारी, कॉमन बेगर. काय म्हणायचं? कॉमन बेगर. आणि भिकाऱ्यामध्ये दुसरा प्रकार आहे प्रतिष्ठित भिकारी. त्याला म्हणतात स्टँडर्ड बेगर. प्रतिष्ठित भिकारी तो सांगतो एका कीर्तनाचे 50,000 घेणार. प्रतिष्ठित भिकारी विठ्ठला विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, अरे हात पसरता कशाला? का? आपल्याकडं काय कमी आहे? बाबा एवढा मोठा कार्यक्रम उभा राहिला आहे. कशा उभा राहिला आहे? काय एवढे आम्हा विठोबाचे पाय घ्या. हां, आमच्या पांडुरंगाकडं काय कमी आहे सांगा? आम्ही देणगी पुस्तकं छापली नाहीत, पावत्या मागितल्या, घरोघरी फिरलो नाही. एवढं वय उभं राहिलं ना. माझा तुम्हाला चॅलेंज आहे, अजून सावध व्हा. आणि आपल्या अंगामध्ये जी शक्ती आहे ना, सुप्त शक्ती, तिला जागृत करा. जागृत करा. 3 गोष्टी. एक, भगवान परमात्म्याकडं ऐश्वर्य आहे. काय गुणे आम्हा? दुसरी गोष्ट ऐश्वर्य आहे. दुसरी गोष्ट सत्ता आहे. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा. देवाकडं ऐश्वर्य आहे. काय? सत्ता आहे. बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम. देवाचा हे देव, तो या देवाचा हे देव. हरे राम, बळीया माझा पंढरी राम. तो या देवा, साई देवा, तो या देवा, साई देव. बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम. बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम, बळीया माझा पंढरी राम. देवा काही देवा, देवा काही देवा, बळीया माझा पंढरी राम.
देवापाशी ऐश्वर आहे, नुसतं ऐश्वर नाही, सत्ता आहे. त्याला नुसत्या ऐश्वर भागत नाही, सत्ता आहे. मृत गुरुपुत्र आणिला, तोच वा पवाडा देखिला. भगवंताने विचारलं संदीपन ऋषींना, गुरुजी दक्षिणा काय देऊ? संदीपन ऋषी म्हणले, कृष्णा कशाला लाजवतोस? तू काय आत्मज्ञानासाठी माझ्याकडे आलायस का? मला लाजवू नको. भगवान म्हणले, असं नाही, काहीतरी मागा. मग ऋषी म्हणले, एक काम कर, मी मागत नाही, तिला विचार. मग आईसाहेबाकडे गेले. आईसाहेब काय देऊ? बायांचा स्वभाव लोभमोह असतो, मोह असतो, मोह. काय महिला मंडळ यांच्याकडं 3 गुण आहेत. एक गुण आहे समर्पण. महिलांच्याकडं समर्पण गुण आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जेवल्याशिवाय त्या जेवत नाही, तर नाही जेवत, समर्पण आहे. दुसरा गुण आहे सेवा. यांच्याकडं सेवा आहे. आणि तिसरा गुण आहे क्षमा. समर्पण, सेवा आणि क्षमा याच्यावर तुमचा आगाऊपणा चालला आहे, लक्षात ठेवा. तुमची मिजाज आहे का नाही, त्यांच्यावर चाललेलं आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, यांना उलटं बोलत जाऊ नका. समजा तुमची बाई तुम्हाला म्हणली, का हो तुम्ही तंबाखू लईच खाताय म्हणली, तर असं म्हणत जा, तुझं खरं आहे पण माझं मन आवरत नाही असं म्हणा. तुम्ही तसं म्हणणार नाही. तुम्ही काय म्हणणार, मग काय तुझ्या बापाची खातो का? असं म्हणत जाऊ नका. तुम्ही त्यांना मारता. खरं सांगा, त्यांनी तुम्हाला उलटं कधी मारलं आहे का? आणि समजा मारलं तर तुमची काय आबरू राहील सांगा. पुण्यामध्ये रात्री 8 वाजता एक बाई शेजारीच्या घरात गेली. रामा काकू जरा बेलनं द्यावं. म्हणजे का गं? आमचे मिस्टर आल्यात लई ताप देतात. रमा काकूनी बेलनं दिलं. काय म्हणले माहिती आहे का? ने पण लवकर आण. म्हणजे का हो? आमच्या येण्याची वेळ झाल्या. माझी तुम्हाला विनंती आहे, असा प्रसंग आणू नका. काय सांगितलं? तुमचं गुण सांगितलं ना. तुमच्याकडे 3 गुण आहेत, समर्पण, सेवा आणि क्षमा. 3 गुण आहेत. पण एक दोष आहे. दोष कुठला? मोह. त्यांना मोह आहे. आम्ही तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला जर म्हणलं आम्हाला थोडंसं पोहे बांधून द्या, पोहे केले आणि डब्यात दिले, आम्ही सांगतो डबा परत येण्याची शक्यता आहे बरं का. मालक काय म्हणतो, काय तर त्या काळजी करू नका, नका देऊ. मालक म्हणतो, बाई म्हणत नाही. आम्ही त्यांच्या घरी 6 महिन्यांनी गेलो तर बाई सांगते, तात्या पोह्याचा डबा आला नाही, जाऊ द्या. संदीपन ऋषींच्या पत्नी काय म्हटल्या, देवा आमचा मुलगा समुद्रानं बुडवला रे, आणून द्या, देतो. नाही म्हणले नाही, देतो. गेले समुद्राकडं, आमच्या गुरुजीचा मुलगा दे. समुद्र म्हणला, देवा मी निमित्त आहे, मुलगा बुडला आहे पण मी मारत नाही, मुलगा मारतो यम. भगवान यमाकडे गेले. यमाला सांगितलं, आमच्या गुरुजीचा मुलगा दे. यम काय म्हणला, देवा मेलेली व्यक्ती परत तशी देता येत नाही. भगवान काय म्हणले, देता येत नाही ना? नाही, घटना दुरुस्त करून दे. मला माहीत आहे उपमुख्यमंत्रीपद घटनेत नाही, बरोबर आहे ना? आपल्या घटनेत उपमुख्यमंत्रीपद नाही. आम्हाला माहीत आहे उपमुख्यमंत्रीपद नाही, पण निवडणूक जवळ आल्या त्यामुळे असू द्या. चला, विषय काय सांगितला? सत्ता. मियाची निमिळा साता, काळू ग्रासी तसे
देवाकडं ऐश्वर आहे, देवाकडं सत्ता आहे आणि देवाकडं सत्ता असून अवदारी आहे. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे पावे 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 तुकाचे लुटावे भांडारे तुकाची लुटावे भांडारे ते भोवताले ठाई वाटू मन ते भोवताले ठाई वाटू मन चरणामध्ये ऐश्वर्य, तिसऱ्या चरणामध्ये सत्ता आणि चौथ्या चरणामध्ये अवदार्य. देवाकडं ऐश्वर्य आहे, सत्ता आहे, अवदार्य आहे. म्हणून अशा देवाच्या ठिकाणी आम्हाला जर प्राप्त झालं तर मग ते हे भोवताले ठाई वाटू मन. मग आम्ही आमचं मन लोकांच्या बाजारामध्ये बराडी म्हणजे लाचार करून फिरणार नाही. अभंगाचा शब्दशः भावार्थ सांगितला आहे. अभंगच का घेतला आहे? का घेतला आहे? वारकरी संप्रदाय निष्कामतेच्या पाया उभा आहे, लक्षात ठेवा. हा संप्रदाय, या संप्रदायाला निष्कामतेचा पाय आहे भव्य. म्हणून जिथं निष्कामता आहे तिथं एवढं मोठं ऐश्वर्य निर्माण होतं, लक्षात ठेवा. यांनी समाजाकडून
काही घेतलं नाही. बरोबर. यांनी समाजाकडून काही घेतलं नाही म्हणून या कार्यक्रमात समाजाने त्यांना दिलं. जे दिलंय समाजाने त्यांना दिलंय त्यातलं ते किती घेणार आहेत? नाही घेणार. हे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. मगाशी प्रमाण सांगितलंय, व्हावा वाटे जना. लोक गुणाच्या पाठीमागं जातात आणि हे लक्षात ठेवा. अवघा संप्रदाय, मी जरा वाईट बोलतोय, अवघा संप्रदाय मानधनाच्या किडीमध्ये अडकला. अवघा संप्रदाय, त्या संप्रदायाला मानधनाची कीड लागली. दोन शब्द आहेत. एक शब्द तुमच्यासाठी एक शब्द आहे. कोणता? अनुदान. काय शब्द आहे? अनुदान शब्दानं तुमचं वाटोळं केलं आणि मानधन शब्दानं आमचं वाटोळं केलं. विठ्ठला मी अनुदान ह्याचा लय विस्तार करत नाही. माझ्या डाव्या बाजूला माझ्या लाडक्या बहिणी बसल्या. लाडक्या बहिणी महिन्याला 1,500 येतात का? येतात ना. येऊ दे. तुम्हाला 1,500 मिळाले आणि आमच्या खिशाला ताट बसली, तुम्हाला काय माहीत आहे? अनुदान लई वाईट शब्द. अनुदान शब्दानं तुमचं वाटोळं केलं, मानधन शब्दानं आमचं वाटोळं केलं. अजून ऐका, मानधन शब्दाचा अर्थ काय? मानानं दिलेलं धन. मानधन म्हणजे काय? मानानं दिलेलं धन, त्याला मानधन म्हणतात. जे लोक मानानं देतात ते मानधन आहे. जे मागून घेतलं ते मानधन नाही, त्याला मजुरी म्हणतात. मजुरी. आपण लक्षात ठेवा. म्हणून पंडित महाराजांनी गेल्या 5 वर्षापासून या भागातल्या समाजाची सेवा केलेली आहे. त्यांनी मला केव्हा सांगितलं, विचारा केव्हा सांगितलं, कुणाला ठाऊक. बरेच दिवस झाले, कुठेतरी भेटले होते. वारीत भेटले आणि ओळख करून दिली. म्हणले, तात्या यांनी परभणी जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन ज्ञानेश्वरीचा प्रचार केला आहे आणि 200 गावं, यांनी 200 गावं कॅच केली. 200. आणि मी येताना 200 गावांना गुणलं. 200 गुणिले 7 बेसाती 14. 14 म्हणजे 1400 झाले का? 1400 दिवस म्हणजे 350 गुणिले 4 म्हणजे 4 वर्ष लागली. बरोबर. यांच्या उपक्रमाला 5 वर्ष झाली आणि 200 गावामध्ये ज्ञानेश्वरीचा उपक्रम उभा करणं सोपी गोष्ट नाही, पण त्यांनी केलेली आहे. त्यांनी केली आणि त्याचं हे फळ आलं की समाजानं त्यांच्या निष्कामतेला पावती दिली. एवढा मोठा मंडप सोपं नाही, पण कोणतरी दिला. एवढं मोठं अन्नदान. मी यांना म्हणलं, अन्नदान कोण देते? ते म्हणले, सकाळी 10 ते संध्याकाळी 10 माणसं जेवतातच, सारखी जेवतात. आणि आम्ही काय करतो? आम्ही म्हणले वरण चपात्या करतो. वरण चपातीचे अन्नदाते आहेत बस. आणि मग बाकीचे पदार्थ करंज्या, लाडू, चकली, काटकुडुबळं, गुलाबजाम, मैसूर पाक
बालुशाही कशाला नाव सांगताय? माझ्या तोंडाला पाणी सुटतंय तुम्ही नाव सांगता. हे सगळं ते म्हणले समाज आणून आमच्यापाशी वरतोय म्हणून मी शब्द वापरत आहे का? हा संप्रदाय निष्कामतेच्या पाया उभा आहे. आणि हेही ऐका, बाकीच्या लोकांनी सकामतेच्या भिंती बांधल्या तरी आमचा निष्कामतेचा पाया डळमळीत होत नाही. भिंत पडेल, पाया खचणार नाही. दोन गोष्टी ऐका, रावण किती नालायक असते किती, तरी राम रावणाला मारू शकत नव्हते. किती नालायक असू द्या, पण ज्या दिवशी त्यानं मूर्खपणा केला त्यानं बिभीषणाला हाकललं का नाही? बिभीषणाला हाकललं त्या दिवशी रावणानं आपल्या नाशावर शिक्कामोर्तब केलं. दुर्योधन किती नालायक असू द्या तरी पांडवांचा विजय होऊ शकत नव्हता, पण त्यानं मूर्खपणा केला. विदुर काकांना हाकललं. दुर्योधनानं विदुर काकांना हाकललं त्या दिवशी दुर्योधनाचा नाश नक्की झाला. अजूनही वारकरी संप्रदायामध्ये पंडित महाराजांच्या सारखे विदुर काका आणि बिभीषण जिवंत आहेत. म्हणून जोपर्यंत अशी माणसं आहेत तोपर्यंत संप्रदायाला बट्टा लागत नाही. काळजी करू नका. एक लक्षात ठेवा, हायवेवर चालणाऱ्या ड्रायव्हरनं अपघात केला त्याचा दोष हायवेवर येत नाही. दोष हायवेचा नाही, ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरचा आहे. म्हणून आमचा हायवे बोडोरिया वाटा केला राजभार, आमचा वारकरी संप्रदायाचा हायवे. दोन शब्द ऐका, आमच्याकडं दोन भांडवल आहे. एक विवेक, वारकरी संप्रदाय विवेक आहे, आणि दुसरं वैराग्य. विवेकासहित वैराग्याचे बळ. काय झालं ऐका, विवेकाची जागा विकारानं घेतली आणि वैराग्याची जागा वैभवानं घेतली. लोक विकारांच्या आणि वैभवाच्या पाठीमागं लागले. पण कालच मी चैतन्य महाराजांना फोन कालच केला आहे, कालची गोष्ट आहे. आणि काल सांगितलं, महाराज म्हणलं परभणी जिल्ह्यात एक पोरगं लय मोठा समाज उभा करतं आहे, त्याच्या पाठीवर थाप देण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांनी आलं पाहिजे. काय म्हणले? काय म्हणले पंडित महाराज? चैतन्य महाराज मला म्हणले त्यांना सांगा पुढच्या वर्षी सप्ताह आयोजित करा, बोलवा, बिनशर्त येतो. आणि मी तुम्हाला कीर्तनामध्ये उभा राहून सांगतोय, तुम्हाला न मिळणाऱ्या महाराजांच्या तारखा मी मिळवून देतो. आणि विना मानधने विना पाकिट, काळजी करू नका. आता मला वाटतंय मी जेवढं बोललो आहे ना त्याचं कदाचित त्यांना अपचन होईल. जास्त बोलत नाही, पण चांगली गोष्ट आहे. कोणतं तरी एखादं चांगलं काम करणारी माणसं समाजात आहेत. एक उदाहरण सांगतो, म्हणजे माझी जाहिरात म्हणून नाही, मी तुम्हाला माझी जाहिरात करायला आलेलं नाही, पण उदाहरण ऐका. उदाहरण ऐका, आमच्या गोशाळेमध्ये मागच्या 2 महिन्यापूर्वी पोलिसांनी बेळगावला जाणारी 500 मेंढरं पकडली आणि आमच्या गोशाळेत आणून सोडली. महाराज कोर्टाचा निकाल लागेपर्यंत सांभाळा, आम्ही नेतो. दुर्दैवानं कोर्टाच्या भानगडी संपायला 1 महिना लागला. किती? 1 महिना.
1 महिना निकाल लागला. कोर्टाने निकाल काय दिला आहे का? कोर्टाने सांगितलं गोशाळेला एका मेंढराचे रोज 50 रुपये याप्रमाणे मेहनताना द्यावा आणि मेंढरं न्यावी. 500 गुणिले 50 किती झाले? नाही माहीत का? नाही, 25,000. 500 गुणिले 50 रोजचे 25. शांत राहा, माझा स्वभाव कडक आहे. हां, नाही, माझा स्वभाव कडक आहे, लक्षात ठेवा. असू द्या, मी बोलतो ते शांततेनं ऐका, तुमच्यासाठीच बोलतो आहे. रोज 25,000. एका महिन्याचे किती झाले? कॅल्क्युलेशन यायचं का नाही? 7.5 लाख रुपये गोशाळेला द्या असा कोर्टाने आदेश दिला. ज्या पार्टीची मेंढरं होती त्यांनी कबूल केलं आणि 7.5 लाख रुपये आणले. मी आमच्या मॅनेजरला फोन केला, म्हणलं गाड्या आपले पैसे किती गेले सांग. त्यानं हिशोब करून सांगितला 1,60,000. किती गेले? 1,00,000. मी म्हणलं तेवढेच पैसे घे, बाकीचे आपल्याला नको. असं जीवन जगणारी माणसं आम्ही आहोत, लक्षात ठेवा. हां, म्हणून तुम्ही जर समाजाला वेटीला धरलं तर आम्हाला आवडत नाही. म्हणून कार्यक्रम करा, चांगला करा, अजून मोठा करा. मला जेव्हा या मुलानं विचारलं तेव्हाच सांगितलं मी 100% येणार आणि आल्यानंतर तुझ्याकडून 1 नया पैसाही घेणार नाही. आता ऐका, माझा आजारी पडून 3 वर्ष झाली. 3 वर्षामध्ये मी रात्रीचा प्रवास कधीच करत नाही. पण आज मला इथून निघाल्यावर उद्या सकाळी मुंबई गाठायच्या कार्यक्रमासाठी नाही, मला डॉक्टरनी बोलवलं आहे. पण एवढा त्रास आम्ही का घेतो? अशा सद्वर्तनी मुलांच्यासाठी. म्हणून पंडित महाराज बी नको म्हणायला. कशाला महाराज म्हणायचं? पंडितजी. माझ्या मागं मुलगा आमचा आहे, पंडितजी मेरे मरने के बाद. पंडितजी असं आहे. तुम्ही बोलवा, आम्ही हजर आहे. काल बोलले गुरीकडून निरोप दिला होता. म्हणलं डॉक्टरनं बोलवलं आहे, कार्यक्रमाला येत नाही, यांचा BP लय वर गेला. म्हणलं येतो, काय काळजी करा. काय तुम्ही जे काम करताय ना त्याच्यासाठी आमच्यासारख्या बुड्ड्यानं एवढा वेळ देणं म्हणजे काय विशेष नाही. तुमने पुकारा और हम चले आए, जान हसेली पडले आहे. बस शेवटचं वाक्य. पंडितजी तुमच्यासाठी काय पण ज्ञानेश्वर आवडे ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर कीर्तन झाल्यानंतर मला कोणीही अडवू नका, माझा कसलाही सत्कार करू नका. आता 4 शाली गळ्यात पडल्यात, आणखी काय सत्कार करताय? मला थांबवू नका. बस झालेली सेवा जगद्गुरु तुकोबराय यांच्या चरणावर समर्पित करूया
आणि तुकोबारायांना हेच मागूया, तुमच्यासारखं वैराग्य आम्हाला द्या, तुमच्यासारखी निष्कामता आम्हाला द्या, तुमच्यासारखं प्रेम आम्हाला द्या. तुकाराम 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 उठू नका मोठू उठू नका तुकाराम 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 हरी बसा हरी बसा राम तुकाराम खाली बसा तुकाराम 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 महिला मंडळी उठून महिला मंडळी आपल्या जागा बसा 5 मिनिटं खाली बसा सर्वजण, कोणी उठू नका. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गाणे तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गाणे तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गाणे तुका म्हणे मोक्ष विठोबाची गावी, फुकाची लुटावे भांडारे तुझे, फुकाची लुटावी भांडारी ते हे भोवताले हाई वाटणार, ते हे भोवताले हाई वाटणार. फुकाची लुटावी फुकाची लुटावी भांडारी ते भोवताले आई वाटणार, ते भोवताले आई वाटणार. कीर्तन थांबता थांबता मला जोडपूट लागली होती. मगाशी लय वेळ झाला, स्वामींचा निरोप आला होता, पण वेळ झाल्यामुळं इकडं लगेच निघून आलो. पण त्यांनी ठरवलं आपण जायचं. पर्वताकडं मोहम्मद नाही येत, मोहम्मदाकडं पर्वत आला. आणि आणखीन ऐकून घ्या, मी हार घेत नाही, स्वामींना माहीत आहे, पण ते हार घातल्याशिवाय राहत नाही. काय, मी हार घेत नाही आणि ते हार घेत नाही. त्यामुळं मगाशी ज्याने हार घातला ते वैतागले, आमचा घेतला नाही. तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुमचासुद्धा घेतो, तुम्ही स्वामी बना, मग हरकत नाही. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल वरदारी विठ्ठल हा विठ्ठल जय जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल होली उसळले माझे आता वगी चिंतावाली संत दर्शन माधव पद्मनाभ संपुष्ट हे हृदय पोटी रे पोटी साधू दर्शन माधव पद्मनाभ तुका म्हणे होता देवा भावा साधला संत दर्शन ऐका जागेवर थांबा. आपल्याला आरती घ्यायची नंतर गुरुवर्य तात्यांनी
आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत. स्वामीजी तात्या म्हणले होते 3 प मुक्त आहे. मी बोललो होतो पावती मुक्त, प्लॅस्टिक मुक्त आणि पाकिट मुक्त. तात्यानं 4था प सांगितला, प्रशंसा मुक्त करा. मी प्रशंसा सुद्धा घेणार नाही, ती 4था प आहे. आणि तात्या या ठिकाणी आमच्या लेकराची आई आहे, आमच्या साधकांचे मायबाप आहेत. तात्यांना हे आवडणार नाही आणि मी तात्यांपुढे निशब्द आहे. तर आज तात्या आले आणि आपल्याला काही क्रांतिकारी सूचना दिलेल्या आहेत. तात्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि पुढे आता आरती होईल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाजात तुमचे धरिले सुरवाडिकपणे ते सावळे केले आता उठावीचे श्रीपती राजा